करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार 5 एप्रिल 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे, परंतु आपल्या मनामध्ये एकच पहिला प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे संकष्टी रविवारी आली. रविवार म्हणजे आपला महत्त्वाचा दिवस, खास दिवस. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, प्रत्येक दिवस सामर्थ्याचा आहे. पण संकष्टी चतुर्थी बघा, ज्याप्रमाणे प्रत्यक्षात श्री गणरायाचं दर्शन प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला स्मरण करणारा आहे दिवस. विचार करा. आवडे मला त्रिभुवनाकृती, पूजुनी बरी करीना आरती, धाव पावरे मोदकाशना, हे दयानिधे श्री गजानना. आपण श्लोक म्हणत असतो, स्तोत्र म्हणत असतो, पण हा सुंदर श्लोक समर्थांनी बघा प्रत्यक्षात आपल्याला का प्राप्त करून दिलेला आहे, तर श्री गजानन यांची म्हणजे गणपतीरायांची स्तुती करणार आहे. ज्याप्रमाणे आवडे मला त्रिभुवनाकृती, पूजुनी बरी करीना आरती. मला तुमची पूजा करायला खूप आवडते, मी मनापासून तुमची आरती करतो. तुम्ही फार दयाळू आहात, कृपाळू आहात, परंतु हे गणपतीराया, माझ्या हाकेला लवकर धावून या आणि माझ्या जीवनात आनंद द्या. काय निवेदन ठेवलं, प्रत्यक्षात काय मागणी केली, काय इच्छा प्रकट केली. मला तुमची पूजा करायला खूप आवडते. स्तुती केली की नाही? नक्कीच. मनापासून तुमची आरती करायला सुद्धा आवडते. तुम्ही फार दयाळू आहात, कृपाळू आहात. बघा श्लोक सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ना. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगीदास पाळू. परंतु हे गणराया, माझ्या हाकेला लवकर धावून ये. आपल्यावरती संकट आलं की आपण हाक कोणाला मारतो? आपल्या शेजारी पाजाऱ्यांना हाक मारली तर धावून येतील का हो? अहो, प्रत्यक्षात जर पाहायला गेलत ना, ज्याप्रमाणे दरवाजा उघडा असलेला बंद करतील पण हाकेला धावून येणार नाही. दोष शेजाऱ्यांचा नाहीये, पहावे आपणास आपणा. संकट कोणावरती आलंय, प्रसंग कोणावरती आलाय? समर्थ म्हणाले, नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, शेजारी पाजारी असो किंवा आपले घरचे मंडळी असो, दोष कोणालाही द्यायचा नाही. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ज्याप्रमाणे आपण पूजा करत असतो, आरती म्हणत असतो, देवाची स्तुती करत असतो, समर्थ म्हणाले संकट जरी आलं ना, मग ज्याप्रमाणे तू तुझ्या अंतःकरणी नामस्मरण आहे, तू ज्याप्रमाणे भक्ती करत आहेस, त्याप्रमाणे तुला सामर्थ्य प्राप्त होणारच. मग आपण काय निवेदन ठेवलं होतं की माझ्या हाकेला लवकर धावून या. अहो, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना,
आपल्या नशिबात जेवढं काही लिहून ठेवले ना तेवढंच प्राप्त होणार आहे. परंतु नुसतं नशिबावर अवलंबून उपयोगाचं नाही आहे. त्यासाठी कर्म केले पाहिजे, समर्थ म्हणाले. कारण आपल्या नशिबात बघा, आपण पाहत असतो की नाही, माझ्या मित्राच्या नशिबात ना एवढं सर्व काही बघा, प्रत्यक्षात प्रॉपर्टी आहे, गाडी बंगला आहे. माझ्या मैत्रिणीच्या नशिबात सुद्धा बघा सर्व काही दागदागिने आहेत, मोटरसायकल आहे. पण माझ्याच नशिबात काही नाही हो. आहे नशिबात सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे. फक्त दृष्टिकोन पाहण्याचा जो आहे ना तो सकारात्मक असणं गरजेचं आहे. नशिबावर अवलंबून राहू नको. समर्थ म्हणाले तर कर्मावर अवलंबून राहा. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. का कर्माचा भाग दिलेला आहे? संकट कोणावरती आता ओढवले? अहो संपूर्णतः आता देशावर संकट ओढवले. जर आता आपण पाहायला गेलो, समर्थ म्हणाले एक कुठलं तरी कारण जरी प्रत्यक्षात देशामध्ये उद्भवलं ना तर आपल्यावरती अशी गदा येते ना की काय करावं सुचत नाहीये. बघा, एखादा संसर्गजन्य रोग आला, कोरोना सारखा, काय संकट ओढवलं, बरोबर की नाही? परिस्थिती निर्माण झाली. आता गॅस तुटवडा, संकट कोणावरती ओढवलं? आपल्याच वरती. गॅस संपलं, इकडे धावाधाव, तिकडे पळापळ, कोणाची झाली? आपलीच. समर्थ म्हणाले हा भाग वेगळा झाला, द्वैतातला भाग झाला. परंतु आता अद्वैताकडे आपण येऊया. आपल्या या ध्येयाची धावपळ केव्हा होते? आपण भक्ती करतो, देवाची उपासना करतो, परंतु धावाधावी आपलीच होते. देवा मी मनापासून तुझी आरती करत होतो, देवा मी प्रत्यक्षात बघा पूजा तुझीच करत होतो, पण माझ्याच नशिबात एवढी संकट का उभी करून ठेवलीस? अहो आयुष्यात जर दुःख नसतील ना तर आपल्याला देवाची आठवण होईल का हो? अहो हे विश्वची माझे घर, मीच तयाचा सूत्रधार. हा अख्खा विश्व त्याचा आहे. या विश्वामध्ये प्रत्यक्षात आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, ही त्याचीच कृपा आहे. परंतु आता या कलियुगामध्ये आपण प्रत्यक्षात भगवंतालाच विसरलेलो आहोत. तू कोण, तुम्ही कोण? विचार करा. जेने विठ्ठल मात्रा घ्यावे तेने पथ्य सांभाळावे. दरवाजात कोणी बघा, प्रत्यक्षात आपल्या घरी कोणी आलं, आपण विचारतो तू कोण, तुम्ही कोण? हो प्रत्यक्षात ते आपले परिचयाचे तरी सुद्धा आपण ओळख देत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले माझ्या या जीवनात आनंद असणं गरजेचं आहे. आनंद तेव्हाच येईल ज्यावेळी बाजूला सरेल, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले हा श्लोक आपल्यासाठी का प्राप्त करून दिलेला आहे? ज्याप्रमाणे आपल्यामधली भक्ती, आपल्यामधलं प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा हा आजचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. यात श्री गणरायाला बघा प्रत्यक्षात दयानिधी म्हणजे दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देव म्हणून वर्णिलेले आहे. हे दयानिधे श्री गजानन. आपण कुठल्याही कार्याची ज्यावेळी सुरुवात करत असतो, मंगल कार्य असतो बघा, घरामध्ये कार्यक्रम असते, ते कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडावं म्हणून आपण लिहित असतो ना, हे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. मंगल कार्य जर उत्तमाचं बघा, ज्याप्रमाणे श्री गणरायाने, श्री गणरायाच्या दर्शनाने जर तुझं उत्तमाची सुरुवात होत असेल तर शेवटसुद्धा उत्तमाचाच होणार आहे. म्हणून श्री गणरायाला प्रथम बघा पूजिले जातं. आदी वंदू सकल करता.
ओम नमोजी गणनायका. त्यामुळे आजचा हा श्लोक प्रारंभ, शुभकार्य, यश यांचं प्रतीक आहे. मोदकासनं म्हणजे काय समर्थ म्हणाले. आपण वाचतो पण अर्थ कळत नाही. अहो, मोदकासनं म्हणजे मोदक आवडणारा. आपल्या घरामध्ये आपली आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, उत्तम प्रकारे बघा चवीचे मोदक बनवते की नाही, बरोबर की नाही. त्यामुळे देवाशी आपलेपणा, स्नेह, त्याचप्रमाणे आपलं नातं एक प्रकारे जर आपण पाहायला गेलो ना, आपल्या घरामध्ये बघा त्या चाळणीमध्ये ते मोदक ठेवलेले असतात. आपल्याच घरातला मुलगा, आपल्याच घरातली मुलगी तो मोदक उचलायला जात असतो, परंतु आई ओरडते, बहीण ओरडते, का हात लावू नकोस, पहिलं बाप्पाला आहे. नैवेद्य कोणासाठी केलेलं आहे, बाप्पाला. परंतु त्या मुलाने उचललं, त्या मुलीने उचललं, आपण त्यांना ओरडलो, ते रडत गेले बघा, म्हणजे नाराज झाले. मुलगा असो मुलगी असो, दोघे नाराज झाले. ज्यावेळी बाप्पाच्या चरणी आपण नैवेद्य ठेवला बघा, त्यावेळी आपण ठेवल्यानंतर त्यांच्याकडे गेलो, मुलांकडे मुलींकडे बघा, प्रत्यक्षात आपण ते मोदक घेऊन गेलो. जे आनंदाचं वातावरण होतं ते दुःखाचं वातावरण होऊन गेलं. बघा, वातावरण खराब कसं होतं हे आपल्यावरती असतं. आता ते मोदक आपण ठेवलेलं आहे ते आपल्यासाठीच होणार आहे ना, बाप्पा खाणार आहे का, नाही ना. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण विचार केला पाहिजे. ही उत्तम प्रकारे आपल्याला संतांची शिकवण आहे. म्हणून समर्थ म्हणाले, देवाची पूजा केवळ विधी नसून मनापासून केलेली श्रद्धा महत्त्वाची असते. दिखावासाठी नाहीये, तर मनापासून केलेली श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. तू 21 मोदकांचं नैवेद्य ठेव किंवा एक मोदक ठेव, परंतु ते श्रद्धेने ठेव, बरोबर की नाही. शेवटी तुम्हीच खाणार आहात, परंतु संकटात देवाला हाक मारलीस तर नक्कीच तो मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. का भाग दिलेला आहे, कारण तुझ्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण चालू आहे, तुझ्या मुखामध्ये प्रत्यक्ष त्याची भक्ती आहे. जीवनात जर यश हवे असेल तर नक्कीच आपल्यामध्ये श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे. जर आपण आवश्यकरित्या प्रयत्न केले नाही, यश फक्त मिळवायचं आहे, परंतु यश संपादित करण्यासाठी जर आपण रात्रंदिवस मेहनत केली नाही, कष्ट केले नाही, तर आपल्याला काही यश मिळेल का, हो, नाही मिळणार. म्हणून समर्थ म्हणाले, आवडे मला त्रिभुवनाकृती, पूजुनी बरी करीना आरती. आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, बरोबर की नाही. उत्तम प्रकारे आपण देवपूजा केली गेली पाहिजे. का, आपण उठतो उशिरा, आपल्याला लवकर जायचं असतं ऑफिसला, बरोबर की नाही. मग आपण घाई गडबडीत देवपूजा करायचं राहून जातं आणि ट्रेन पका आपण घाई गडबड करत असतो. समर्थ म्हणाले, बरोबर आहे, परंतु प्रत्यक्षात ज्या पद्धतीने आपल्याला देवाचं नामस्मरण उत्तम प्रकारे चालू ठेवायचं आहे, कारण सांभाळ करणारा तोच आहे. जरी आपली एक टायमाची उपासना राहून गेली, जरी एक टायमाची भक्ती राहून गेली, तरी देव कधी कोणावर कोपत नाही, देव कधी कोणावर रागवत नाही. मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर समर्थ.